नमस्कार साधकांनो, मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे। दिव्य स्नान एक आध्यात्मिक अनुभूती। साधकांनो, रोजच्या स्नानातून आपल्याला आपल्या कुंडलीतील असणारे ताणतणाव, ग्रहदोष, जन्माच्या वेळेला असणारे ग्रहदोष, नक्षत्र दोष हे त्याच्या प्रगतीतील अडथळे निर्माण करत असतात। त्या दोषांपासून आपल्याला कशी मुक्ती मिळू शकते यासाठी असणारे हे साधे आणि सरळ उपाय जे प्रत्येक मनुष्याला करण्यासारखे आहेत। ताणतणावमुक्त जीवन, रोजच्या दिनचर्येतले कष्टदायी अनुभव, सांसारिक अनुभव, मनुष्याला येणारे ग्रहण दोष, त्याच्या जन्माच्या वेळेला येणारे नक्षत्र दोष, नक्षत्र शांती, त्यामुळे मनुष्य ग्रासलेला असतो। तो अत्यंत मेहनत करूनही त्याला यश मिळत नसते। अशातच त्याला ग्रह पीडा, ग्रह दशा लागत असते। त्यामुळे स्नानातून आपल्याला दिव्य असे अनुभव येतात। त्यामुळे साधकांनी त्याच्या दिनचर्येत, कामात स्थिरता राहत नाही। साधक करत असलेले ध्यान, जप, नामस्मरण यात त्याचे लक्ष लागत नसते। साधकाचे आभामंडळ, औरा दूषित होऊन जातो। त्यामुळे साधकाला कोणतीही आध्यात्मिक अनुभूती होत नाही। यासाठीच आजचा आपला दिव्य स्नान हा उपाय। ध्यानधारणा, जप, परिपूर्णतेसाठी उपाय। आपल्या पत्रिकेतील ग्रह दोष, राहू, केतू, मंगळ आणि इतर नक्षत्र दोषांचा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्याला लाजवंती, कोट किंवा कोट वनस्पती, मालकांगण, जव, राई, देवदारू, हळद, अश्वगंधा, लवंग आणि तीर्थक्षेत्रातील जल या गोष्टींची गरज आहे। साधकांनो, ह्या ज्या 10 वनस्पती आहेत ह्या सुकवून कोरड्या करून त्याला खलबत्त्यात किंवा मिक्सरला कुटून बारीक पावडर करून ही पावडर स्नानाच्या आदल्या दिवशी म्हणजे रात्री आपल्याला पाण्यात भिजत ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या स्नानाच्या आंघोळीच्या बादलीमध्ये ते जल, ते पाणी मिक्स करायचं आहे आणि स्नान करायचं आहे। यामध्ये स्त्रियांचे केस लांब असल्या कारणामुळे आपण भिजवलेली पावडर ही गाळून घेऊन स्त्रियांनी स्नान करावे। असे केल्याने त्यांच्या मागील ग्रहदोष, ग्रहपीडा निवारण होऊन त्यांच्या आध्यात्मिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक क्षेत्रात प्रगती होईलच। त्यांना नवं चैतन्य येईल, त्यांचा औरा शुद्ध होईल। पीडा परिहार होण्यासाठी आपल्याला हे आध्यात्मिक उपाय साध्या आणि सोप्या पद्धतीने करायचे आहेत। या दिव्य अशा जडीबुटी सहज आणि सर्वत्र उपलब्ध असल्या कारणामुळे माणसाला याचा परिपूर्णपणे लाभ घेण्यात यावा।